नमस्कार. नीटच्या पेपर फुटीनंतर पुन्हा परीक्षा घेण्यात आली आणि त्यानंतर त्या नीट परीक्षेचा निकाल आज लागलेला आहे आणि सांगलीतील संजय घोडावत मेडिकल अकॅडमीचा एक विद्यार्थी आहे सार्थक पाटील. हा पूर्ण देशभरामध्ये 14व्या रँकला आलेला आहे. तो सध्या आपल्याबरोबर आहे. त्याचे आईवडील आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. कशा तऱ्हेनं तयारी केली, तिथपर्यंत पोहोचलाय? आता देशभरामध्ये 14व्या क्रमांकानं पास झालाय, काय वाटतं? तसं चांगलंच वाटणार काय त्यात, पण 14व्या क्रमांकाला आलं. पहिल्या वेळी पण लीक झाल्यामुळं कॅन्सल झाला. त्या फ्रस्ट्रेशन एक होतं. परत देणं, परत ती कन्सिस्टन्सी गेन करणं अवघड होतं. हे सगळं करून पण शेवटी चांगला रँक आला, ह्याचा आनंद आहे मला. आता पहिल्या परीक्षेमध्ये सुद्धा तुला चांगली मार्क्स मिळालेले होते. त्यानंतर ती परीक्षा कॅन्सल झाली. पुन्हा दुसऱ्यांदा घेतली. मग या मधल्या काळामध्ये काय फ्रस्ट्रेशन आलं का? काय मानसिक संतुलन बिघडण्यासाठी काय आवश्यक? सुरुवातीला बातमी कळाल्यावर फ्रस्ट्रेशन तर येणारच होतं. परत ती फॉर्म गेन करायला 1 आठवडा गेला. पण शेवटी टेस्ट दिल्यामुळं, टेस्टमध्ये चांगला स्कोअर आल्यामुळं, त्याच्या मिस्टेक्स अॅनलाईज केल्यावर शेवटी एक कन्सिस्टन्सी गेन झाली. त्यामुळे शेवटी परीक्षेत फायदा झाला. कशा तऱ्हेनं अभ्यास केलास? कारण रोज किती तास अभ्यास करत होतास? कारण अकॅडमी आणि स्वतः घरी अभ्यास करणं यामध्ये कसं आहे? तसं सुरुवातीला जेव्हा कोचिंग असायचं, म्हणजे क्लासेस असायचे, तेव्हा घरी जाऊन मी सेल्फ स्टडी एक 2-3 तास करायचो. पण नंतर जेव्हा रिव्हिजन वगैरे चालू झालं, तेव्हा दिवसभर बऱ्यापैकी फ्री टाईम असायचा. तेव्हा 8-9 तास दिवसाचा अभ्यास करायला लागलो. शेवटी ते जेवढे आपण प्रश्न सोडवू शकतो त्याचा जास्त फायदा होतो नवीन मॉडेल्स. संजय घोडावत इन्स्टिट्यूट असेल, तिथले शिक्षक असतील, सगळे प्राध्यापक आहेत, घरचे आई-वडील आहेत, त्यांचा कशा तऱ्हेने सपोर्ट आहे या ठिकाणी? सगळ्यांनीच शेवटी पहिल्या परीक्षेत तर होतंच ते, ती तर नॉर्मलच आहे. पण दुसऱ्या परीक्षेसाठी त्यांचा खूप मदत झाला. त्यांनी कायम मोटिवेट करत राहिले, "तू एकदा केलेस, पुन्हा करूच शकतोस." तर एकदा लीक झाल्यामुळे जे तुझं नुकसान झालेलं ते तुझं भरून निघेल दुसऱ्या परीक्षेत. हे सगळं मोटिवेशनमुळेच शेवटी ते मला वाटते की यश मिळालं. नक्कीच त्याचे आई-वडीलही आपल्याबरोबर आहेत. वडिलांशी आपण बोलूया. नमस्कार. हां, नमस्कार. काय सांगाल? कारण तुमचा जो पाल्य आहे तो देशभरामध्ये 14व्या रँकवर आलेला आहे. हो, अगदी अतिशय खूप आनंद होतोय, की त्याचा पूर्ण इंडियामध्ये ऑल इंडिया रँक 14 आला. तो संजय घोडावत ऑलिम्पियड स्कूल, मेडिकल अँड IIT अकॅडमीमध्ये 8वी पासून ह्यासाठीच ॲडमिशन त्याला घेतलेलं आणि तो 8वी पासून याचा सराव करत होता आणि अगदी पहिलीपासूनच तो रँकमध्येच आहे आणि त्यानं ते पूर्ण त्याच्या नावाप्रमाणे ते सार्थक, त्याचं नाव तसं त्यानं सार्थक करून दाखवलं. त्याचं अचिव्हमेंट आम्ही खूप प्राऊड फील करतो आहोत. काय सांगाल? कारण पहिली जी परीक्षा झाली, त्याच्यानंतर ती कॅन्सल झाली पेपर फुटीच्या कारणामुळं आणि नंतर दुसऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा त्यानं चांगलं यश संपादन केलेलं आहे. पण मधला जो काळ होता दोन्ही परीक्षांच्या मधला, तो कुठेतरी त्याला खरं तर तुमचा सपोर्ट, मानसिक तणावाखाली खूप मुलं आली. काही जणांनी आत्महत्यासुद्धा केलेल्या होत्या. पण तसं आपल्या पाल्याबाबत तसं काही होऊ नये किंवा त्याचं मानसिक संतुलन बिघडू नये या संदर्भामध्ये तुम्ही काय? पहिल्या नीटमध्ये पण त्याला 715 मार्क होते आणि आम्ही खूप आनंदी होतो. पण काही दिवसांनी बातमी आली, की नीट पेपर फुटीची बातमी आली आणि ती परीक्षाच कॅन्सल करण्यात आली. त्यामुळे खूप आम्ही दुःखी झालो. म्हणजे एवढे मार्क पडूनही आता परत रीनीट द्यायची आणि त्याची मानसिकता पूर्ण तयार करायची खरंच अवघड होतं. पण त्याला तेवढंच सांगितलं, की तू पहिल्या परीक्षेत केलंस तर तू परत पण तेवढं करू शकतोस आणि तुझ्यात ती कॅपॅसिटी आहे आणि त्यानं फक्त आम्ही त्याला सपोर्ट केला. काही होऊ दे, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. किती तुला मार्क पडले तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. एवढंच आम्ही त्याला बोललो आणि तू मॅक्झिमम प्रयत्न कर, एवढंच आम्ही त्याला सांगितलं आणि त्यानं परत ते करून दाखवलं आणि परीक्षेत 705 पडून तो आता ऑल इंडिया रँक 14 आणि एम्स दिल्लीमध्ये त्याचं ॲडमिशन होऊ शकेल. अ, सार्थकची आई आपल्याबरोबर आहे. काय सांगाल? तुम्ही खरं तर डॉक्टर आहात. मुलगा पण आता त्या तुमच्या मार्गावर चालू करतो. कसं वाटतं? आनंद तर खूप होत आहे. ऑल इंडिया रँक 14 अचीव्ह करणं खूप
अवघड गोष्ट आहे आणि नीट कॅन्सल झाल्यानंतर परत ते मोमेंटम गेन करणं त्याच्यासाठीही खूप अवघड होतं आणि 715 मार्क स्कोअर करून परत तिथून आपण सगळं शून्यापासून सुरुवात करणं आमच्यासाठी ते ॲक्सेप्ट करणं खूप अवघड गेलं. पण आम्ही खचून गेलो तर तो जास्त खचून जाईल ही आम्हाला कुठेतरी भीती होती. त्यामुळे आमचं दुःख लपवून आम्ही त्याच्या पाठीशी राहिलो आणि त्याच्या मेहनतीवर आमचा 100% विश्वास होता. लहानपणापासूनच त्याचा स्वभाव खूप शांत आणि कष्टाळू आहे. स्कूलनं दिलेलं सगळं फॉलो करणं वेळच्या वेळी त्याचा कन्सिस्टंट परफॉर्मन्स होत राहिला. या त्याच्या यशात संजय घोडावत अकॅडमी मेडिकल अकॅडमी यांचं खूप श्रेय आहे. तसेच म्हणजे 7वी पासून आम्ही त्याला संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलमध्ये घातलं होतं. त्यावेळी पण आमचं हेच होतं की त्याचं टॅलेंट आणि त्याचे कष्ट याचं फळ कुठेतरी आम्हाला मिळावं आणि यासाठी त्यांच्या शिक्षकांनी, प्रभू सरांनी, वासू सरांनी खूप मेहनत घेतली. बाकी सगळे शिक्षक यांचाही खूप आम्हाला वेळोवेळी अनुभवाचा त्यांच्या खूप फायदा झाला. त्याची कुठलीही क्वेरी अगदी रात्रीची कितीही वेळ असेल तरी शिक्षक कितीही बिझी असले तरी त्याच्या शंकांना वेळच्या वेळी निरसन करत गेल्यामुळे त्याचा बॅकलॉग राहिला नाही आणि हे त्याच्यासाठी खूप उपयोगी पडलं. आणि अजून एक मला अभिमानाची गोष्ट सांगते की या परीक्षेत फिजिक्समुळे फिजिक्सचा पेपर खूप अवघड गेला होता सगळ्या मुलांना आणि ओव्हरऑल जे मार्क्स कमी झाले ते फिजिक्स विषयामुळे झालेत. पण मला खूप आनंदाने आणि अभिमानाने सांगावेसे वाटते की फिजिक्समध्ये त्याला 180 पैकी 180 गुण प्राप्त झालेत आणि ही खूप आमच्यासाठी आणि ह्यासाठी त्याच्या शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीला आणि आमच्या कष्टाला आणि आम्ही केलेल्या संस्कारांचं हे यश त्याच्या मार्कातून आम्हाला दिसतं. याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सार्थक पाटील यानं देशभरामध्ये 14व्या रँक न तो आता पास झालेला आहे आणि त्याचा नक्कीच अभिमान या आईवडिलांना, त्याच्या नातेवाईकांना राहिलेला आहे. कारण त्यानं नावाप्रमाणेच हे सगळं सार्थकी लावलेलं आहे, अशा तऱ्हेची भावना पालकांच्याकडून व्यक्त होते. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज.